रंकाळा तलाव हा पर्यटकांचा केंद्रबिंदू आहे व त्याला छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आहे. पण दुर्दैवाने शहरातील लोकप्रतिनिधी प्रशासनाने रंकाळा तलावाचे जतन व संवर्धन न करता तसेच रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त व्हावा यासाठी कोणतेही प्रयत्न आज अखेर केलेले नाहीत. त्यामुळे रंकाळा प्रदूषण प्रश्नी आपण राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागणार आहोत, अशी माहिती प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी दिली. ते काय म्हणाले पाहूयात. कोल्हापूर शहराचं रंकाळा तलाव हे फार मोठं वैभव आहे आणि हे शाहूकालीन आहे. अनेक बाहेरच्या देशातले राज्यातले अनेक लोक ही पर्यटनासाठी कोल्हापूरमध्ये येतात. एकमेव हे स्थळ आहे, परंतु ह्याची निगा ही कोल्हापूर महानगरपालिका जिल्हा प्रशासनाला करता आली नाही. याचं एक दुर्दैव आहे. आज रंकाळा पाहिला तर तुम्ही पूर्णपणे रंकाळ्यात काळं कुट्ट म्हणजे दुर्गंधीयुक्त असं पाणी आहे. या पाण्यामध्ये ऑक्सिजन नाही आहे, सीओडी बिओडी काही नाही आहे. त्यामुळे जलचर प्राणी पूर्णपणे नष्ट झालेले आहेत आणि यामध्ये जे पाणी मिसळणार आहेत ते मानवी विष्ठा, जनावरांची विष्ठा, जनावरांचं रक्त अशा पद्धतीचं हे पाणी पूर्ण ह्या रंकाळ्यामध्ये मिसळतं. त्यामुळे रंकाळ्यामध्ये प्रदूषण रोखण्यासाठी कोणीच याबद्दल प्रयत्न केलेले नाहीत. याशिवाय आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये गेलो. हरित लवादाचा निकाल आहे, त्या हरित निकालाला सुद्धा ह्यांनी केराची टोपली दाखवली. त्यामुळं नेमकं ह्या प्रशासनाला आता करायचं काय आहे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाची 7 दिवसाची नोटीस दिलेली आहे. या नोटिसावर जर काय नाही झालं तर पुन्हा आम्ही हरित लवाद पुणे येथे न्याय मागणार आहोत. श्याम सोसायटीचं पाणी हे पूर्णपणे सर्व शहराच्या एका भागातून येतं आणि ह्या पाण्यामध्ये मानवी विष्ठा आहे, केमिकल आहे, अनेक वेगवेगळ्या गोष्टी यातनं येतात. इथला पंपिंग स्टेशन बंद आहे. त्यामुळं हे सगळं पाणी काळं कुठे हे रंकाळ्याचं विद्रुपीकरण करतंय असं आम्ही अनेक वेळा पंचनामे केले. सरकारी अधिकारी यामध्ये पुरावे म्हणून घेतले, परंतु हे पाणी अद्याप काही थांबवायला तयार नाहीत. परताळ्यातनंही पाणी तितकंच येतंय. त्यामुळं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की रंकाळ्याचं जे आउटलेट आहे हे आउटलेट बंद केलेलं आहे. हे का केलेलं आहे? ह्याच्यामुळं ते पाणी जे कुजलेलं पाणी ते बाहेर जात नाही, ते तिथंच सडत राहिलंय. त्यामुळं रंकाळ्याचे अश्रू सुद्धा या पाण्यातनं दिसत नाही, इतकी भावना आज आमची झालेली आहे.